ज्या ठाण्याने शिवसेनेला सत्ता मिळवून दिली, आनंद दिघेने जिथे लोकांना न्याय दिला तिथे लेडीज बार मध्ये जसे पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले असं त्या बाबतीमध्ये शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, भूमिका व्यक्त केलेली आहे. पण आरोप करणारा संजय राजाराम राऊत ह्याला जरा मी विचारेन की मुंबईचा जो काही जुना महापौर बंगला आहे तिथे तुझ्या मालकाच्या कार्ट्या मुलांनी जे काही नाईट क्लब करून ठेवलेलं होतं, तिथे बॉलिवूडच्या कलाकार, महिला कलाकार जे बोलून पार्ट्या करायचा, मग मुंबईचा महापौर बंगला हा जो एक पवित्र बंगला होता, मग तिथे तुझ्या मालकाचा मुलगा पैसे जेव्हा उधळायचा, नंगा नाच जेव्हा करायचा, ते तुला चालायचं का? आनंद आश्रमामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होऊ नये या मताचे आम्ही सगळेजण आहोत. आनंद दिघे साहेबांबरोबर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या फक्त ठाण्यात नाही असंख्य लोक आहेत. पण जिवंत असताना आनंद दिघे साहेबांच्या बद्दल संजय राजाराम राऊतचे काय विचार होते हे धर्मवीर एक चित्रपटामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणून संजय राजाराम राऊतनी तरी आनंद दिघे साहेबांचं नाव स्वतःच्या थोबडातून घेऊ नये एवढंच मी म्हणेन. छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असताना हनुमान चालीसा सुरू झाली, तर छगन भुजबळांनी ती हनुमान चालीसाचा आवाज जो होता तो कमी करायला सांगितलं पोलिसांनी. मी हाच तो विषय बोलतोय. आमचा मुद्दा हिंदुत्वाचा हाच आहे. आम्ही एवढंच पहिल्या दिवसापासून बोलतोय, जो न्याय तुम्ही अन्य धर्माला लावताय, जो न्याय तुम्ही आझानला लावताय, तोच न्याय तुम्ही हनुमान चालीसाला लावला असता तर आम्हाला आमच्यावर एवढी टीका करण्याची वेळच आली नसती माझ्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याचं. आम्ही अगर ह्याच छगन भुजबळ साहेबांनी अगर या 5 वेळा जो भोंगा वाजतो मस्जिदीतून तो पण वेळेत बंद करण्यासाठी अगर आवाज उचलला असता आणि मग त्याबरोबर हनुमान चालीसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता. पण हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिम धर्मियांना एक न्याय, ह्यावरच आमचा बोट आहे, ह्यावरच आमचा आक्षेप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला एकच न्याय मिळाला असं पाहिजे. मग हिंदूंना वेगळा न्याय आणि मुसलमान धर्मियाला वेगळा न्याय का? हा जो मी वारंवार प्रश्न विचारतोय हेच परत एकदा नाशिकमध्ये दिसून आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.